पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर जळगावमध्ये 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरित केले जाणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच। सांगली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि वसईमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। महिलांवर हात टाकणाऱ्यांचा गुप्तांग छाटा। विकृतांना अद्दल घडवण्यासाठी अजित पवारांचा जालीम उपाय। शिवसेना ठाकरे गटाला मुंबईतील अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक। ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याची माहिती। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची 7 जागा लढण्याची तयारी। लवकरच महायुतीकडे प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना। 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्राची मंजुरी। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ। गोदाकाठावरच्या मंदिरांना पाण्याचा वेढा। लहान मंदिरं पाण्याखाली। विश्रांतीनंतर राज्यात मुसळधार पावसाची हजेरी। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट। अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही भागात शेतीचं पावसामुळे नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।